बघा तुम्ही जो 11 नंबरचा प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज 4.2 मधला, त्याच्यामध्ये क्वेश्चन 3 मध्ये जो 11 नंबर प्रॉब्लेम आहे 10 एक राहिलाय, आता 11 घेतलाय तर ठीक आहे. 11 नंबर प्रॉब्लेम बघा, इथे इंटिग्रल फ्रॉम -1 to 1 आणि x³ + 2 डिवायडेड बाय x³ + 2 डिवायडेड बाय √(x² + 4) विथ रिस्पेक्ट टू x. इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेमचं अनालिसिस व्यवस्थित करता आलं पाहिजे. फक्त आता इथे -1 to 1 आहे. इकडे बघितलं तर मला सांगा हे फंक्शन कोणतं आहे रे? फंक्शन कोणतं आहे हे? रॅशनल की इरॅशनल? नाही, px + q नाही, इरॅशनल. वरती पॉलिनॉमियल आहे, खाली रूट मध्ये पॉलिनॉमियल आहे. बरोबर आहे. हे रूट नसतं, हे लिमिट विसरून जा. इथं तुम्ही चेक करू शकता फंक्शन इव्हन की ऑड, पण त्याच्या पूर्वी इनडेफिनाइट मध्ये असं असतं तर हे फंक्शन कोणतं असतं? असं असतं तर कसं सॉल्व्ह केलं असतं? कसं केलं असतं? हे रॅशनल फंक्शन आहे. ऍक्च्युअल डिव्हिजन केली असती ना, डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. आता हे असं रूट आहे. आताच मी सांगितलं मागच्या लेक्चरला, आता रिसेंटली 15 मिनिटापूर्वी, की हे वरती फंक्शन आहे पॉलिनॉमियल आणि खाली ह्या फंक्शनला, पॉलिनॉमियल फंक्शनला रूट आहे. तर हे फंक्शन कोणतं म्हणायचं याला? इरॅशनल. बरोबर आहे, इरॅशनल आहे. आता हे इरॅशनल फंक्शन आहे, तर इथं तर ते आपले रूल्स काही कामाचे नाहीत जे रॅशनल फंक्शन साठी दिलेले आहेत. अजून एक चेक करू शकतो की हे सगळे फंक्शन जे आहेत, फंक्शनचे टाईप तिथं जे दिलंय तुम्हाला क्लासिफिकेशन, ते रिअल टाईप आहेत. त्याला एक्स्ट्रा लेबलिंग काय असतं? ते फंक्शन इव्हन असतं किंवा ऑड असतं किंवा 1-1 फंक्शन असतं किंवा मेनी वन फंक्शन असतं किंवा इनटू फंक्शन किंवा ऑन टू फंक्शन. हे एक्स्ट्रा लेबलिंग आहेत त्याला. बरोबर आहे. मग हे फंक्शन इरॅशनल फंक्शन तर आहे, पण हे इव्हन आहे की ऑड आहे हे चेक करू शकतो आपण. तर इथे राईट नाव ते इव्हन की ऑड घेता येत नाही, कारण इथे हे इव्हन की ऑड कसं चेक करायचं? हे एक सगळे मायनस साईन आहे. मी ओरली अनालिसिस साठी सांगतोय, नंतर आपण ते f(x) घेऊन चेक करतो. पण ओरली अनालिसिस साठी कसं चेक करायचं? एक्स यातले रिप्लेस करून बघायचे कशाने? -x ने. जर आपल्याला मायनस साईन कॉमन येत असेल तर फंक्शन ऑड आहे, आणि मायनस साईन कॉमन येत नसेल, तसंच राहत असेल तर फंक्शन कसं आहे? तसंच राहत असेल तर फंक्शन इव्हन आहे. पण मायनस साईन पण कॉमन येत नाही, तसंच पण राहत नाही, तर नायदर इव्हन नॉर ऑड आहे. बरोबर. मग आता हे फंक्शन कसं आहे? राईट नाव इव्हन की ऑड की नायदर? तुम्ही याला -x ने रिप्लेस केलं तर ते -x³ होईल +2 अपॉन रूट मध्ये x² + 4च राहील. तुम्ही हे तसंच तर राहत नाही, पण तुम्ही मायनस साईन कॉमन घ्यायला जर गेलात तर ते मायनस साईन कॉमन येत नाही. बरोबर की नाही? हे तर मायनस साईन कॉमन घेतलं तर हे असं होतंय, मायनस साईन कॉमन घेतलं तर असं होतंय, म्हणजे ओरिजिनल दिसत नाही इथे फंक्शन, आणि तसं तर राहत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे हे इव्हन पण नाही आणि ऑड पण नाही. राईट नाव हे समजलंय का? इट इज नायदर इव्हन नॉर ऑड. But after splitting the denominator, we can check whether the first function or first expression is even or odd, and second type will be very convenient. बघा, आता इथे सेकंड टाइप, फर्स्ट जे फंक्शन आहे, आता इथे का चेक करायचं? हे अपोजिट नंबर्स आहेत म्हणून. तुम्ही जर असं केलं i इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम -1 to 1, इथे डिनॉमिनेटर जर सेपरेट केला, डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊन सेपरेट करतो मी, असे जर दोन सेपरेट इंटिग्रेशन घेतले, डिनॉमिनेटर अगोदर स्प्लिट केला आणि इंटिग्रेशन सेपरेट केले, तर काय होतं रे? पहिलं फंक्शन आपण याला म्हणूया i1 आणि याला म्हणूया i2. पहिलं i1 आहे, दुसरं i2 आहे. i1 for i1, let f of x is equal to this function. ते इव्हन आहे की ऑड रे? पहिलं फंक्शन हे स्प्लिट केलंय, डिनॉमिनेटर स्प्लिट केल्यावर दोन इंटिग्रेशन मिळाले, त्यातलं हे आपल्याला इव्हन की ऑड चेक करता येतंय. कसं आहे ते? इव्हन की ऑड? ऑड फंक्शन आहे. इथे हे -x ने रिप्लेस केलं, तर f of -x
इज इक्वल टू हे मायनस साइन आणि एक्स क्यूब अपॉन हे मायनसचा स्क्वेअर हा प्लसच होईल, म्हणजेच हे फंक्शन कसं आहे मायनस साइन आणि हे काय आहे ओरिजिनल एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स आलं तर फंक्शन कसं आहे इवन की ऑड, ऑड आहे. इथे एफ ऑफ देअरफॉर एफ ऑफ एक्स इज ऑड, ऑड आहे देअरफॉर I1 ची व्हॅल्यू काय येईल रे 0. ऑड फंक्शन असल्यावर डायरेक्ट प्रॉपर्टीचा यूज करून काय येते 0. आणि आता I2 कसं सॉल्व्ह करायचंय, नाव I2 इज इक्वल टू असं येईल की नाही रे, ते कळलं की नाही कसं सॉल्व्ह करायचंय, कसं सॉल्व्ह, किती नंबर, किती कोणता फॉर्म्युला येईल याला, करेक्ट 1/√x² + a² वाला फॉर्म्युला आहे की नाही याला, तो यूज करायचा इनडेफिनाइट मधला. जे 7 फॉर्म्युलांचे प्रूफ दिलेत ना एकत्र, आठवतात ना, त्यातला एक फॉर्म्युला इथे यूज करायचा. त्याचा आन्सर लिहायचं इथे जे काय येईल ते, आणि मग इथे याला नंबर 1 म्हणा, याला नंबर 2 म्हणा आणि याला नंबर 3 म्हणा. मग फ्रॉम 1 to 3 खाली काय लिहायचं, फ्रॉम 1 to 3 I इज इक्वल टू, ही तर 0च व्हॅल्यू आहे, I2 ची व्हॅल्यू म्हणजे I ची व्हॅल्यू आहे. समजलं परीक्षेला कसं लिहायचं ते, राईट डाऊन पटकन द्या. आता 10 नंबर प्रॉब्लेम बघा, त्याला मार्क करून ठेवा. 10 नंबर प्रॉब्लेम जो आहे तो थोडासा त्याला सबस्टिट्यूशन पण करायचंय, त्याच्यानंतर त्याच्यात एक प्रॉपर्टी पण यूज करायची, तर थोडासा डिफिकल्टी लेवल मध्ये येतो तो, कारण तोच प्रॉब्लेम जर परीक्षेला आला तर मुलांना सुटत नाही. म्हणून असे काही प्रॉब्लेम जे असतात ते मार्क करून ठेवायचे असतात. बघा इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 log of x plus 1 divided by x² plus 1 with respect to x. बघा याला डायरेक्ट काहीच क्लासिफिकेशन नाही, कुठल्याही प्रॉपर वेनी आपल्याला तो जाता येत नाही तिथे. तर बघा पहिल्यांदा आपण त्याचं लिमिट 0 to 1च आहे ना, 0 to 1 आहे. तर बघा इथे पहिल्यांदा आपण सबस्टिट्यूशन करूया. प्रॉपर क्लासिफिकेशन मध्ये येत नाही तो, थोडासा असा नाही का त्याला ट्रिक आहे. तर पुट x इज इक्वल टू, जर आपण tan थीटा घेतलं, आता tan थीटाच का, तर बघा इथे 1 + tan² थीटा काय येतं, 1 + tan² थीटा sec² थीटा येतं, आणि tan थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे परत sec² थीटा. म्हणजे आपल्याला हे मॅनेज होतं आणि एक फंक्शन मिळतं कंपोजिट मध्ये. तर बघा dx बाय d थीटा इज इक्वल टू sec² थीटा. देअरफॉर dx ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, dx ची व्हॅल्यू sec² थीटा d थीटा मिळते. आता इथे जर पुट केलं I इज इक्वल टू इंटिग्रल, आता इथं आपण त्याचं लिमिट पण चेंज करून घेऊया कारण सबस्टिट्यूशन ठेवलंय. मग इथे व्हेन x इज इक्वल टू लोअर लिमिट 0 आहे अँड व्हेन x इज इक्वल टू अप्पर लिमिट 1 आहे. तर आता थीटा इज इक्वल टू काय होणार आहे, नवीन थीटा व्हेरिएबल घेऊ तेव्हा थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x, किंवा असंच घ्या डायरेक्ट, इथे काय म्हणायची गरज नाही, असं डायरेक्ट x ची व्हॅल्यू इथे 0 पुट केली तर कोणत्या tan थीटाची व्हॅल्यू आहे रे ती 0, आणि इथे तुम्ही 1 पुट केलं तर कोणत्या tan थीटाची व्हॅल्यू 1 आहे 45 डिग्रीची आहे, 45 म्हणजे π/4 बरोबर. नाव I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम, आता लोअर लिमिट 0चं 0च राहतंय आणि 1चं π/4 होत आहे, π/4. आता लॉग ऑफ x ची व्हॅल्यू काय tan थीटा 1 + tan थीटा, हा 1 तसाच x ची व्हॅल्यू tan थीटा डिवाइडेड बाय हे 1 + tan² थीटा, आणि dx ची व्हॅल्यू काय आहे sec² थीटा d थीटा. आता हे दोन्ही कॅन्सल होतात एकमेकांशी, बरोबर आहे की नाही. I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 to π/4 log of 1 + tan
थिटा हे शिल्लक राहिलं. आता रिड्युस्ड फॉर्म मध्ये आलं जरा, बरोबर आहे. आता इथे आपल्याला हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, पण त्या लॉग एक्स हा रिप्लेस केला इथं 1 प्लस टॅन थिटा. आता इथे डायरेक्ट असं असतं, हे खालचं कॅन्सल न होता ते लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा इंटू हे सेक स्क्वेअर थिटा असंच असतं. तर हा याचा डेरिव्हेटिव्ह आहे. लॉग एक्सचा तुम्ही एक स्टँडर्ड फॉर्म्युला लर्न करून ठेवलाय, त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही रिप्लेस केला असतं. लक्षात येते ना तुमच्या एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स ने. पण आता हा सेक स्क्वेअर तर याच्याबरोबर कॅन्सल झाला. आता इथं सेकंड फंक्शन जर 1 घ्यायचं आणि डिफरन्शिएट करायचं म्हटलं तरी ते कॉम्प्लिकेटेड आहे. का बरं? निवळ लॉग एक्स आणि त्याला सेकंड फंक्शन 1 घेतलं तर त्याने तुम्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरून सॉल्व्ह केलेलं आहे. पण हे तर कॉम्पोजिट आहे, बरोबर आहे. हे इझिली डिफरन्शिएबल आहे का? सेकंड फंक्शन जर 1 इंट्रोड्यूस केलं आणि हे जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर हे इझिली डिफरन्शिएबल आहे का रे? लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा नाहीये, त्याला चेन रूल वापरावा लागतो ना, बरोबर आहे. इझिली डिफरन्शिएबल म्हणजे विदाउट युजिंग चेन रूल. मग आता इथे नाही होत, मग काय करायचं याला? हे 0 टू ए वाली प्रॉपर्टी यूज करून बघूयात. 0 टू ए वाली प्रॉपर्टी काय आहे? 0 टू ए इंटिग्रल फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर आहे ना. एक्स ला कशाने रिप्लेस करू शकतो? ए मायनस एक्स ने. यस नो, ती प्रॉपर्टी यूज करूया. मग आय यूज इक्वल टू इथं म्हणूया युजिंग प्रॉपर्टी I is equal to integral from 0 to pi by 4 log of 1 plus tan pi by 4 minus theta. लक्षात आलं का? a minus x, मग इथं थीटा आहे तर ते a minus theta. तुम्ही असं काय नाही इथे tan थीटा पुट करू शकता, इथे tan t पण घेऊ शकता. समजलं? तुम्हाला काय व्हेरिएबल घ्यायचं ते घेऊ शकता x सोडून. विथ रिस्पेक्ट टू थीटा तिथं रिप्लेस केलं. नाव हे समजलं का? ही स्टेप सगळ्यांना. त्यानंतर ही स्टेप कशी आली? ही प्रॉपर्टी यूज केली आपण. आता ही प्रॉपर्टी यूज केल्यावर काय मिळेल पुढे? 0 टू पाय बाय 4 लॉग ऑफ, हे लॉजिक तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल तरच ते तुम्हाला येणार आहे. आता टॅन पाय बाय 4 मायनस थिटाचा फॉर्म्युला 11वीतला एक एक्झाम्पल होतं, तुम्हाला मी नेहमी त्या सीट मध्ये लिहून दिलेले फॉर्म्युला आहेत. टॅन पाय बाय 4 प्लस मायनस थिटाचे 2 फॉर्म्युले. काय फॉर्म्युला आहे? प्लस साइन असेल तर आठवतोय? हा फॉर्म्युला आहे, आठवतोय ना? हे मायनस साइन असेल तर वरती मायनस साइन, हे प्लस साइन असेल तर वरती प्लस साइन, खाली मायनस साइन. I is equal to integral from 0 to pi by 4 log of, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर 1 प्लस टॅन थीटा प्लस 1 मायनस tan of theta divided by 1 plus tan theta with respect to theta. आता हा tan theta cancel. I is equal to integral from 0 to pi by 4 log of, आता 1 plus 1 काय तर 2 upon 1 plus tan theta. आता हे परत तुम्ही म्हणाल कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये आहे. हे तर पहिल्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड झालं, बरोबर आहे ना? याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड दिसतंय ते. पण जर तुम्ही याला लॉगचा रूल यूज केला, कोणता लॉगचा रूल यूज केला? लॉग ऑफ m अपॉन n, तर काय मिळतंय बघा? लॉग ऑफ 2 मायनस लॉग ऑफ 1 प्लस टॅन थीटा मिळतंय, बरोबर आहे की नाही? आणि मग हे दोन्ही इंटिग्रल जर सेपरेट केले, I is equal to integral from 0 to pi by 4 log of 2 with respect to theta minus integral from 0 to pi by 4. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता इथे काय दिसतंय रे? हे पुन्हा काय दिसतंय? हे I दिसतंय की नाही? हे इथे काय दिसतंय? सेम दिसतंय की नाही? लॉगचा रूल वापरल्यावर हे I दिसतंय की नाही? दिसतंय. मग पुढे काय होईल? therefore I is equal to इंटिग्रल फ्रॉम 0 टू, हे सॉल्व्ह करायच्या अगोदर याचं इंटिग्रेशन काय? लॉग टू कॉन्स्टंट आहे ना, लॉग टू कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. खाली 1 विथ रिस्पेक्ट टू थीटा राहिलं आणि हे आहे मायनस आय, करेक्ट? हे आहे आय. मग आता आय प्लस आय किती झालं ते इकडे? आय इकडे ट्रान्सपोज केल्यावर 2i इज इक्वल टू लॉग 2, तसाच
आणि ब्रॅकेट मध्ये काय रे 1चं विथ रिस्पेक्ट टू थिटा काय येतं थिटा 0 to π/4. आता तुम्हाला थिटाची व्हॅल्यू परत पुट करायची की नाही पुट करायची थिटाची व्हॅल्यू परत नाही पुट करायची कारण तुम्ही इथं लिमिट चेंज करून घेतलंय की नाही लिमिट चेंज केलं नसतं तर थिटाची व्हॅल्यू पुन्हा tan इनवर्स ऑफ x पुट केली असती तुम्ही लिमिट चेंज करून घेतलं इथे खाली फक्त प्रॉपर्टी युज केली म्हणून डायरेक्ट त्याचा आन्सर आता येणार आहे तुम्हाला की log 2 काय होईल रे पुढे काय होणार आहे हा 2 इकडे याला डिवाइड होईल हा 2 याला इकडे डिवाइड होईल म्हणजे लॉग ऑफ काय होईल हा 1/2 मग इथे काय होईल तो लॉग ऑफ √2 आणि हे π/4 - 0 बरोबर आहे म्हणजे काय होईल log 2 इंटू काय लॉग ऑफ √2 इंटू π/4 करेक्ट आहे की नाही हे अलग अलग टर्म आहेत दोन्ही पण π/4 अलग आहे लॉग ऑफ √2 अलग आहे कळालं तो π/4 अगोदरल्या किंवा नंतरल्या कसाही लिहा किंवा ते अजून असंही लिहिता येईल इथं रूट नाही घेतलं तर आन्सर काय येऊ शकतं अजून असंही येऊ शकतं और π/4 log of 2 π/4 नाही π/8 log of 2 असंही येऊ शकतं की नाही समजलं कसं येऊ शकतं हे 1/2 याचा जो पॉवर आहे तो इथंच राहील मग तो याला मल्टिप्लाय होईल ना π/8 log of 2 कोणत्याही आन्सरला समजलं का तुम्हाला हे राईट नाउ तर हा प्रॉब्लेम याला हायलाइट करा जर परीक्षेला आला तर डेफिनेटली तुम्ही विसरलेला असाल याचं लॉजिक येणार नाही परीक्षेला तुम्हाला सॉल्व्ह करता किती हुशार मुलं असतील तरी त्याला लॉजिक लक्षात ठेवावं लागतं समजलं याला हायलाइट करा आणि परीक्षेच्या आधी तो प्रॉब्लेम बघून जायचा अगदी परीक्षेच्या दिवशी सुद्धा बघून जायचा ह्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम पुन्हा 15 नंबरचा आहे 15 नंबरचा प्रॉब्लेम काय आहे 0 to 1 log x अपॉन √1 minus x². याला पण हायलाइट करून ठेवायचंय आणि हा पहिला जो प्रॉब्लेम होता किती 10 नंबर तर 10 नंबरला इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 होता log ऑफ x plus 1 आणि पुन्हा इथे x² plus 1 होता दोन्ही प्रॉब्लेम मध्ये थोडासा मायनर डिफरन्स आहे बघा हे 1 plus x². आता इथे तुम्ही जेव्हा tan θ ठेवता तेव्हा पुढे तुम्हाला ही प्रॉपर्टी 0 to 1 वरून यूज करता येते आणि 1 plus x² म्हणजे 1 plus tan² θ आणि तुम्हाला ते 1 plus tan² θ इकडे dx बरोबर sec² θ बरोबर कॅन्सल झालं आता बघितलं इथे tan θ फुट करून जमेल का रे जमेल का नाही इथे 1 minus sin² θ काय होतं किंवा 1 minus cos² θ इज इक्वल टू काय होतं तुम्ही एक तर sin θ किंवा cos θ पुट करू शकता इथे समजलं sin θ किंवा cos θ ठीक आहे आता मी sin θ पुट करून बघतो x इज इक्वल टू sin θ तर dx बाय d θ होतंय cos θ आणि मग dx इज इक्वल टू cos θ d θ आता लिमिट पण चेंज करून घेऊया when x इज इक्वल टू 0 आणि when x इज इक्वल टू 1 तर आता x इज इक्वल टू 0 असताना आता नवीन θ इज इक्वल टू काय येते नवीन व्हेरिएबल मध्ये x इज इक्वल टू इथे पुट केलं 0 तर sin 0 ची व्हॅल्यू 0च आहे आणि when x इज इक्वल टू 1 पुट केलं तर काय येतं ते π/2 येतं ना 90 डिग्री करेक्ट सिक्वेन्स नुसार आता I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम हे इथं लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट π/2 आहे मग लॉग ऑफ काय लिहू इथे लॉग ऑफ साइन θ अपॉन रूट ऑफ 1 मायनस x² म्हणजे sin² θ आणि dx ची व्हॅल्यू काय आली इथे cos θ d θ आता हे cos θ याच्याबरोबर कॅन्सल आउट होत आहे लक्षात आलं का तुमच्या हे cos² θ रूटच्या बाहेर cos θ होत आहे हे लिमिट चेंज करून घेतलंय I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2 आणि हे लॉग ऑफ sin θ d θ होत आता इथे पण सेकंड फंक्शन 1 इंट्रोड्यूस केलं तर पहिलं विदाउट चेन रूल तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही म्हणजेच मीटिंग संपायच्या वेळेस मला 1 मिनिट आधी कोणीतरी डिस्टर्ब करून सांगा I इज इक्वल टू इंटिग्रल आता इथे काय करायचंय प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी लिहिली होती ती प्रॉपर्टी युजिंग प्रॉपर्टी आता जी लिहिली होती इथे तीच प्रॉपर्टी काय करू शकतो असं 0 to a असेल तर
0 to a असेल तर हा मग आता इथे इंटिग्रल फ्रॉम 0 to a 0 to pi by 2 log of हे काय होईल आता इथे साइन पाय बाय 2 मायनस थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता इथे 0 to pi by 2 लॉग ऑफ साइन 90 मायनस थिटा काय होते ते कॉस थिटा होते. बरोबर आहे. कॉस थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा असं होतंय. बरोबर आहे. मग आता हे तर आलं आय इज इक्वल टू आणि हे नंबर 1. आता या दोघांमध्ये काय करू शकतो आपण परत या दोघांमध्ये काय करू शकतो या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळेल आय इज इक्वल टू ऍडिशन जर केली ऍडिंग 1 and 2 तर हे 2i होईल. हे आय प्लस आय एलएचएस ला काय होईल 2i आणि आरएचएस ला काय होईल या दोघांची ऍडिशन 0 to pi by 2 तसंच राहील. लॉग ऑफ साइन थीटा प्लस लॉग ऑफ कॉस थीटा. आता हे पण कॉम्प्लिकेटेड होते बघा. हे सॉल्व्ह व्हायला मे बी हा चुकीचा वे आहे. तर आय इज इक्वल टू 1/2 हा 1/2 इकडे गेला 1/2 तर 0 to pi by 2 log of m plus log of n log of mn हे साइन थिटा इंटू कॉस थिटा असं होईल विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता इथे पण काही यूज होत नाहीये राईट नाव. मग आता काय करता येईल परत 2 थिटा वाली प्रॉपर्टी ती 2a वाली यूज केली असती तर काहीतरी बदल झाला असता मला असं वाटतंय. ठीक आहे. आता इथपर्यंत लिहून घ्या. याच्यातच काही चेंज करूया. इथपर्यंत लिहून घ्या. बघा आता पुढे काय करायचं इकडचा पार्ट पुसतो मी. ठीक आहे. एक स्टेप लिहितोय ते आय इज इक्वल टू 1/2 इंटिग्रल फ्रॉम 0 to pi by 2 इथे लॉग ऑफ आता इथे साइन थिटा कॉस थिटा आलंय तर आपण याला 2 थिटाच्या फॉर्म मध्ये घेऊया. इथे 2 साइन थिटा कॉस थिटा 2 ऍडजस्ट करायचा पण हा 2 इथंच ऍडजस्ट करावा लागेल. तो बाहेर ऍडजस्ट होईल का लॉगच्या तो इथंच करावा लागेल लॉग मध्ये कारण या संपूर्ण क्वांटिटीचा आपण लॉग घेत असतो. असं करायचं नाही कुणीही की इथे 2 ऍडजस्ट केला मग ह्या 2 ऐवजी इकडे लिहायचं असं होत नाही. समजली ही स्टेप सगळ्यांना. नाव I is equal to integral 1/2 इंटिग्रल फ्रॉम 0 to pi by 4 पुढे काय झालं हे लॉग ऑफ साइन 2 थिटा अपॉन 2 आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा. म्हणजेच काय होईल I is equal to 1/2 इंटिग्रल फ्रॉम 0 to pi by 4 लॉग ऑफ साइन 2 थिटा with respect to theta minus integral from 0 to pi by 4 log of 2 with respect to theta. लक्षात आलं तुमचे हे काय केलं लॉगचा रूल वापरला लॉग ऑफ m अपॉन n म्हणजे लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n आणि इंटिग्रल सेपरेट केलंय. आता पहिलं इंटिग्रल इथे I इज इक्वल टू हे 1/2 दोन्हींना 1/2 मल्टिप्लाय आहे. 1/2 इंटू याला म्हणूया I1 मायनस याला म्हणूया I2. हे I1 हे I2 I2चं तर आन्सर लगेच येतं बरोबर आहे ना. I2चं आन्सर येतं की नाही लगेच नंबर 1. नाव I2 आधी सॉल्व्ह करूया. I2 इज इक्वल टू काय आहे इंटिग्रल फ्रॉम 0 to pi by 4 log of 2 with respect to 2 log of 2 बाहेर इथे राहिलं थिटा आणि 0 to pi by 4 pi by 4 आहे का pi by 2 pi by 2 आहे सॉरी. बघा तुम्ही ती 0 to a च्या नंतरची 0 to 2a वाली प्रॉपर्टी असती ना
तर इथं π/4 लिमिट घेऊन पण सॉल्व्ह करता येतं. तुम्ही इथे जर केलं असतं ना असं ह्या स्टेपला, पण त्याने त्याच्यापेक्षा हे बेटर आहे. π/2च राहू द्या. नाव हे झालं. काय आता इथे 0 पुट केलं, हे आन्सर काय येणार आहे? लॉग ऑफ π/2. लॉग ऑफ π/2 येतं, बरोबर आहे ना? लॉग ऑफ 2π/2. लॉग ऑफ 2π/2. π/2 log 2, बरोबर की नाही? हे π/2 येईल आणि इथं log 2. समजलं का ते? I2 चा आन्सर for I1 इज इक्वल टू हे इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2 लॉग ऑफ, लक्षात ठेवा फायनली आपल्याला परत ह्या 1/2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. या 1/2 ने फायनली आपल्याला मल्टिप्लाय करायचंय परत इथे 1/2 मल्टिप्लाय, इथं I2 ची व्हॅल्यू पुट करून लॉग ऑफ साइन 2 थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता इथे आपल्याला याच्या ऐवजी फक्त आपण साइन 2 थीटा ऐवजी नाही पुट करायचं, तर इथे आपण परत 2 थीटा इज इक्वल टू टी पुट करूया. पुट 2 थीटा इज इक्वल टू टी. तर d2 तसाच डी थीटा बाय dt इज इक्वल टू काय येईल रे? 1 येईल की नाही? हा 2 तसाच ठेवला. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू थीटा, डी थीटा विथ रिस्पेक्ट टू टी, टी चा विथ रिस्पेक्ट टू टी 1 येईल. म्हणजेच इथे dt ची व्हॅल्यू काय येईल? डी थीटा ची व्हॅल्यू काय येईल? 1/2 dt येईल की नाही? या डी थीटाची पुन्हा सबस्टिट्यूशन करतोय आपण आणि पुन्हा लिमिट चेंज करावं लागेल. वेन थीटा इज इक्वल टू लोअर लिमिट होतं 0 आणि वेन थीटा इज इक्वल टू अप्पर लिमिट होतं π/2. आता इथे टी इज इक्वल टू नवीन लिमिट काय येईल? इथे 0 पुट केलं तर टी ची व्हॅल्यू 0च येते आणि इथे π/2 पुट केलं तर टी ची व्हॅल्यू काय येते? पाय येते, बरोबर आहे. आता I1 इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू पाय लॉग ऑफ, इथे काय येणार आहे? साइन ऑफ टी, लॉग ऑफ साइन ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू, इथे 1/2 dt, डी थीटाची व्हॅल्यू. नाव अगेन I1 इज इक्वल टू, खूप मोठा प्रॉब्लेम आहे बघा. I1 इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू पाय, इथे खूप साऱ्या प्रॉपर्टीज यूज केल्या. हे 1/2 परत बाहेर येईल. झिरो टू पाय तसंच हे इथे 1/2 बाहेर आलं. लॉग ऑफ साइन टी विथ रिस्पेक्ट टू टी. आता काय करायचं? आता अजून एक प्रॉपर्टी यूज करायची, सेकंड प्रॉपर्टी काय आहे? व्हेरिएबल चेंज करता येतं की नाही? सेकंड प्रॉपर्टी आठवते ना? सेकंड प्रॉपर्टी अशी आहे, इंटिग्रल फ्रॉम ए टू बी. तुम्हाला आवाज येतोय सगळ्यांना? ही ए टू बी लिमिट ठेवून फक्त इथे व्हेरिएबल चेंज करता येतं. टी चं तुम्हाला परत ओरिजिनल एक्स घेता येतं की नाही? काही चेंज न करता व्हेरिएबल बदलता येतं की नाही? यस नो? इंडेफिनाइट मध्ये. मग आता इथे 1/2 आलंय. हे आपण जे इंटिग्रल सॉल्व्ह करतोय तिथे काय आलंय रे? ओरिजिनल इंटिग्रेशन काय आहे तिथे? हे लिमिट सेम पाहिजे. आपण सॉल्व्ह करतोय लॉग ऑफ साइन टीच करतोय ना? पुसलंय मी जे काय होतं तिथे, तुम्ही लिहिलंय, मी इथं पुसलंय आता. लॉग ऑफ साइन एक्स आहे ना, जे इंटिग्रल सॉल्व्ह करतोय आय ओरिजिनल इथं लिहिलेलं होतं, हे पुसलंय मी. त्याच्यानंतर जे सॉल्व्ह करतोय ते हे तेच करतोय ना आपण. ही प्रॉपर्टी यूज केलं. लॉग ऑफ साइन थीटा होतं, टी नाही, साइन थीटा होतं. इथं थीटा घेऊ शकतो की नाही परत मग याच्या जागेवर? पण लिमिटची व्हॅल्यू मात्र 0 टू π/2 आहे आणि इथे 0 टू पाय आहे. इथे हा थोडासा फरक झालाय, त्याने तसं सॉल्व्ह करायचं. माझ्याकडून लिमिट मध्ये काहीतरी फरक झालाय, लिमिट मध्ये. बरं एक काम करा, आता एवढं लिहून घ्या, हे पुसलं गेलंय. आता मी काय करतो, कागदावर डिटेल सॉल्व्ह करतो आणि तुम्हाला सोल्युशन पाठवतो, कारण याला बोर्ड पुरतच नाही. खूप मोठं एक्झाम्पल आहे, डबल पुसून सुद्धा. तिथं पुसलं गेलंय.
फक्त लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो इथे काय करायचं ते. तुम्ही वाटल्यास फक्त स्क्रीनशॉट काढा त्याचा. मी कागदावर डिटेल सोल्युशन पाठवतो त्याचं. कुठेतरी माझ्याकडून लिहिण्यात सिली मिस्टेक झाली म्हणून हे लिमिट बदललं इथं. π/2 पाहिजे तिथं. तर बघा इथे काय केलंय आपण, ते सबस्टिट्यूशन ठेवलं. त्याच्यानंतर इथे ती 0 to a वाली प्रॉपर्टी यूज केली. इथं 0 to 2a वाली प्रॉपर्टी सुद्धा यूज करू शकतो. इथं 2 ऍडजस्ट करून इथं π/4 घेऊ शकतो, त्यानेही सॉल्व्ह होतं. मी ती प्रॉपर्टी यूज न करता ही केली. समजलं. नाव आता इथे लॉग ऑफ कॉस थिटा आलं हे यूज करून. त्याच्यानंतर तिथं दोन्ही याची तिकडे हे होतं त्यांची ऍडिशन केली, हे 2y आलं, त्याच्यामुळे हा 1/2 इकडे आलाय परत. आणि मग इथं 2 ऍडजस्ट केला. हे ऍडजस्ट केल्यानंतर लॉग ऑफ साइन 2 थिटा आलं. पुन्हा इथं त्याचं लॉगचा रूल वापरल्यानंतर हे सेपरेट झाले. हे सेपरेट झाल्यानंतर इथं I1 - I2 आलं. बरोबर आहे, घेतलं आपण, ते मानलं. मग I2 पटकन सॉल्व्ह होतंय, त्याला 2 नंबर दिला. आता आपल्याला I1 सॉल्व्ह करायला आपण घेतलं, तिथं पुन्हा सबस्टिट्यूशन केलं t. आणि पुन्हा सबस्टिट्यूशन केल्यानंतर आता इथे असं आलंय पुढे, इथे परत प्रॉपर्टी यूज करायची तुम्हाला. कोणती? सेकंड प्रॉपर्टी जी मी इकडे लिहिली वरती ती यूज करून पुन्हा तिथे फक्त थिटा घ्यायचंय. आणि मग परत एकदा थिटा घेतल्यानंतर तिथं काय लिहू शकता तुम्ही? थिटा घेतल्यानंतर जे I1 आलेलं आहे तेच लिहू शकता इथे. समजलं. आणि मग त्याच्यानंतर ते सॉल्व्ह होते. तर मी कागदावर लिहितो, याचं डिटेल सोल्युशन पाठवून देतो. वाटल्यास तिथं मग त्याची PDF तिथं मी एक्सप्लेन करतो, कारण थोडं बोर्डवर पुसावं लागतं, त्याच्यामुळे जागा कमी पडते. PDF मी खालीवर घेऊ शकतो, याचा फक्त स्क्रीनशॉट काढा. मोठा प्रॉब्लेम आहे, परीक्षेला येण्याची शक्यता फार कमी आहे, कारण एवढा मोठा प्रॉब्लेम येत नाही, पण आलाच तर सांगू शकत नाही. समजलं का? म्हणून शिकवणं माझं काम आहे. गॉट इट? इथे एक छोटी सिली मिस्टेक झाली फक्त, म्हणून ते तिथे दिसतंय, लिमिट चेंज झालंय फक्त. ओके, ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढा आता. आता काय केलंय आपण परत एकदा सांगतो. इथे एक साइन एक्स कॉस स्क्वेअर आहे, तर इथे हा कॉस स्क्वेअरला पहिल्यांदा स्क्वेअर काढून टाकला, इथे कॉस एक्स लिहिलं. मग इथे हे जे गोल केलंय त्याच्यामध्ये इथे 2 जर ऍडजस्ट केला हा, तर तुम्हाला फॉर्म्युला मिळतो sin 2x चा, म्हणून इथे 2 ऍडजस्ट केला. आता sin 2x चा फॉर्म्युला मिळतो. इथे स्क्वेअर नाही दिसत, हे सिंपल फंक्शन्स आहेत, फक्त हे ax + b ने रिप्लेस झाले, हे x ने. आता ते असू द्यात, पण फक्त साइन आणि कॉस दिसतंय, कुणाचाही पॉवर नाहीये. फंक्शन 3 आहेत आपल्याकडे, डेरिव्हेटिव्ह सारखा UVW रूल नाहीये इथे. मग आता इथे साइन आणि कॉस 2 फंक्शन आहेत. इथे स्क्वेअर नसता तर साइन, जे लॉजिक इथे यूज करणार आहोत तेच लॉजिक इथे लावलं असतं. तर आपण पुन्हा एकदा काय करणार आहोत, इथं काय लॉजिक आहे, हा स्क्वेअर पुन्हा लिहितो. इथं काय लॉजिक आहे, तर इथे 2 ऍडजस्ट करायचा आणि आपल्याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करायचा आहे. 2 sin a cos b चा फॉर्म्युला काय आहे? 2 sin a cos b चा फॉर्म्युला sin a + b पुढे प्लस की मायनस? नाही, प्लसच आहे, प्लस आहे. sin a - b. आता तो फॉर्म्युला यूज करणार आपण. एक्स तसाच राहते बाहेर, मग आपल्याला 2 इंटिग्रल स्प्लिट होतील. 0 to π, इथे x इन ब्रॅकेट. आता इथे काय फॉर्म्युला आहे? sin a + b म्हणजे sin 2x + x, पण आपल्याला 2 ऍडजस्ट करायचं राहिलाय. मी इथे 2 ऍडजस्ट केलं नाही, एका स्टेप मध्ये 2 ऍडजस्ट करतो पुन्हा इथे 1/2 × 2 sin 2x cos x. आता इथं जर 2x असतं पुन्हा, तर ते काय आलं असतं रे? हा 2x आणि हा 2x असतं तर sin 2 थिटा वाला फॉर्म्युला आला असता, पण हे अँगल अलग आहेत म्हणून हा फॉर्म्युला यूज होणार आहे. x 1/2 2 ऍडजस्ट केले dx. नाउ 1/2 इंटिग्रल फ्रॉम 0 to π, x तसाच, हा 1/2 पुन्हा बाहेर घेतला, इथं 1/4 होईल. आणि आता इथे तो फॉर्म्युला यूज करतोय मी, तर ते इन ब्रॅकेट लिहितोय मी. ब्रॅकेट मध्ये का? हे प्रोडक्ट आहे इथे, पण आता 2 डिफॅक्टराइज होणार आहे ना, ह्या फॅक्टरायझेशनचं डिफॅक्टरायझेशन होणार आहे, प्लस किंवा मायनस साइन नाही, प्लस साइन नाही. मग इथे साइन 2x + x प्लस प्लस साइन 2x - x with respect to x. Now I is equal to integral from
हे 1/4 इंटिग्रल फ्रॉम 0 to pi हे sin 3x x into sin 3x plus sin x with respect to x. आता काय झालं रे, आता कोणत्या काय करायचं असेल पुढे, तुमच्या लक्षात आलंय की नाही आलं? करेक्ट, ब्रॅकेट. हा, आता ब्रॅकेट ओपन करायचा. मी हा 4 जो आहे तात्पुरता इकडे ट्रान्सपोज करतो, म्हणजे त्या 4चा काही प्रॉब्लेम राहत नाही. हा इकडे मल्टिप्लाय केला, नंतर फायनली घेऊ आपण इकडे इंटिग्रल फ्रॉम 0 to pi x sin 3x with respect to x प्लस इंटिग्रल फ्रॉम 0 to pi x sin x with respect to x. काय केलं मी इथे, x ने ह्याला मल्टिप्लाय केलं, x ने ह्याला मल्टिप्लाय केलं आणि दोघांचे इंटिग्रल सेपरेट केलं. हा 4 इकडे ट्रान्सपोज करून ठेवलाय मुद्दाम थोड्या वेळासाठी. आता इथे हे सॉल्व्ह करता येतंय तुम्हाला आणि हे पण सॉल्व्ह करता येतंय. कशाने सॉल्व्ह करता येतंय? करेक्ट, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग याला आपण म्हणूया 4i इज इक्वल टू i1 प्लस i2 नंबर 1. मग आता इथे i1 सॉल्व्ह करायचं बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स, त्याची व्हॅल्यू काढायची. त्याच्यानंतर i2 सॉल्व्ह करायचं बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग आता हे फ्रॉम 1 to 3 त्या व्हॅल्यू एकत्र करायच्या आणि हा 4 पुन्हा इकडे एकदा ट्रान्सपोज करायचा, तो त्याला डिवाइड होईल. लक्षात आलंय का हे? आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स सॉल्व्ह करायला सोपं आहे की नाही? लिएट रूल वापरला तरी येते. इथे पहिलं अल्जेब्रिक आहे आणि दुसरं ट्रिगोनमेट्रिक आहे. आणि लिएट रूल यूज करून सुद्धा इथं पहिलं अल्जेब्रिक सिम्पली डिफरन्शिएबल आहे आणि हे ax प्लस बी अलाउड आहे, सिम्पली इंटिग्रेबल आहे. हे पण इथं तर डायरेक्ट सिम्पली डिफरन्शिएबल आणि इंटिग्रेबल आहेत. समजलंय का सगळ्यांना हे कसं सॉल्व्ह होईल पुढे ते? काय अडचण नाही. आता हे तुम्ही होमवर्क करायचंय पुढे. तर इथपर्यंत जे आहे तर याचा आता स्क्रीनशॉट काढा. एक स्क्रीनशॉट काढा, क्लास संपल्यावर लगेच तुम्ही तर कम्प्लीट करायचंय सॉल्व्ह करून. आता कुठला प्रॉब्लेम राहिलाय का रे याच्यामध्ये? क्वेश्चन नंबर 3 मध्ये हे 15 प्रॉब्लेम्स आहेत. काही राहिलं का? 13 नंबर राहिला, बरोबर ना? हा, 13 नंबर. त्याच्यानंतर नाही राहिला ना एकही? ओके, बघा आता 13 नंबर प्रॉब्लेम. पुसू का? हे काढला स्क्रीनशॉट तुम्ही? पण हे लगेचच लिहायचं, झोपायच्या अगोदर लिहायचं, अदरवाईज तुमचं ते वाया जाईल सगळं मी सांगितलेलं. आता माझाही टाइम वाया जाईल आणि तुमचाही वाया जाईल, काही कळणार नाही नंतर ते. काही जण म्हणत असतील लेक्चर नंतर बघू करू, तर मग ते पुढे ढकलतायत, त्याचाही काही यूज नाही. 13 नंबर प्रॉब्लेम बघा. इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 t स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी विथ रिस्पेक्ट टू टी. आता सिम्पली इथे आपण प्रॉपर्टी यूज करूया 0 to a वाली, कारण तसं तर ते सॉल्व्ह होत नाही राईट ना, बरोबर आहे ना? सबस्टिट्यूशन करून सॉल्व्ह होईल ते, पण सबस्टिट्यूशनची गरज नाही तिथे. डायरेक्ट आपण सॉल्व्ह करूया. सबस्टिट्यूशनला पण नाही होणार, अवघड होईल ते. होईल पण खूप कॉम्प्लिकेटेड होईल. इथं टी इज इक्वल टू कॉस थिटा जर पुट केलं ना तर 1 मायनस कॉस थिटा ते होईल 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, त्याचं रूट येईल रूट 2 साइन थिटा बाय 2. इकडे